नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण इडली, वडा, डोसा, उत्तप्पा यासोबत खाण्यासाठी झटपट शेंगदाण्याची चटणीची रेसिपी पाहणार आहोत। आणि हे करायला 5च मिनिट लागतात, जास्त काही वेळही लागत नाही आणि आपण रोज तेच चटण्या खाऊन बोर होतो। तर शेंगदाण्याची चटणी एकदा करून पहा, छान लागते। चटणीसाठीचं साहित्य आता आपण पाहूयात। शेंगदाणा चटणीसाठी 1.5 वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत। 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 8-9 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता लागणार आहे आणि भरपूर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आणि जिरा आणि मोहरी वापरायची आपल्याला। सर्वात अगोदर कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शेंगदाणे परतून घ्यायचे आहे। 1.5 वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आता आपल्याला छान खमंग परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे छान खमंग परतून घेतल्यामुळे चटणी छान होते। आता आपण जिरा टाकून घेणार आहोत। एक अर्धा चमचा जिरा मी टाकलेला आहे। आता जिरा सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि लसणाच्या पाकळ्या आता आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरही आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता तुम्ही अवश्य टाका, कढीपत्त्याने चटणी खूप छान होते। शेंगदाणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला वाटायचं आहे आणि आता हे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। चटणी किती पातळ घट्ट तुम्हाला पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आता ही आपली चटणी बनून रेडी आहे। याला आता आपण फोडणी करूया। थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी। ही चटणी इडली, वडा, डोसा, उत्तप्पा कशासोबतही खूप छान लागते आणि झटपटही होते। आता आपण या चटणीला फोडणी करूया। त्यासाठी मी 2-3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकायचा आहे। मोहरी आणि जिरा छान तडतडलं की कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर आपल्याला थोडी टाकून घ्यायचं आहे। कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि आता ही फोडणी आपण चटणीवर टाकून घेणार आहोत। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणी केल्यामुळे चटणी अजून मस्त टेस्टी होते आणि आपल्याकडे घरात ओला नारळ जरी उपलब्ध नसला तरी आपण झटपट शेंगदाण्याची चटणी करू शकतो। आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।